दिंडोरी पोलीस ठाण्यात 4.5 ते 5 तास गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी प्रेत चक्क पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आल्याने मोठा गोंधळ व तणाव निर्माण झाला होता। 2 दिवसांपासून दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीतील गाजत असलेल्या आत्महत्या प्रकरणी अखेर त्या सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नमस्कार, मी बालाजी शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। धारूर तालुक्यातील गावंदरा येथील 22 वर्षीय तरुण धर्मराज अर्जुन बडे याच्या कुटुंबांनी सावकार बालासाहेब कांबळे व त्याची पत्नी कांताबाई बालासाहेब कांबळे यांच्याकडून 50,000 रुपये व्याजाने कर्ज घेतलं होतं। या कारणाने धर्मराज, आई संगीता व वडील अर्जुन बडे यांना बालासाहेब व कांताबाई हे सतत अश्लील भाषेचा वापर करत त्रास देत होते आणि या त्रासाला कंटाळून धर्मराज व आई संगीता हे धारूर पोलीस स्टेशनला गुरुवारी गुन्हा नोंद करण्यासाठी गेले होते। तिथे भागवत अनुरत वेताळ, तो राहणार खागरवाडाचा आहे, याने तुम्ही गुन्हा नोंद करू नका अन्यथा आम्ही तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू अशा धमक्या देऊ लागला। आणि या सर्व त्रासाला कंटाळून अखेर धर्मराज बडे याने पालखी महामार्गावरील काडी शिवारात एका शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार धर्मराज याचे चुलते नवनाथ बडे यांनी दिंडोरी पोलिसांत दाखल केली होती। शुक्रवारी सकाळी 9 वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रेताचं शवविच्छेदन अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात इन कॅमेरा करण्याची पोलिसांकडे मागणी धरली। अंबाजोगाई येथे शवविच्छेदनानंतर धर्मराज बडे याच्या नातेवाईकांनी त्याचं प्रेत थेट दिंडोरी पोलिसांत शुक्रवारी रात्री 7:30 वाजेदरम्यान आणले व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।